राहुल राहुल जाधव थोडं सहकार्य करायचं आहे. येणार किती आणि हा रोमांचक असा सामना पाहायला मिळेल. काडोली संघ 2 फलंदाज मैदानात पाठवून द्यायचा आहे. स्पीडअप घ्या, आपली चर्चा नंतर करा. 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्या तुम्ही. आणि दोन्ही संघाला नम्र विनंती आहे, पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच दिलेले आहेत, पंच जो डिसिजन देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. नाही सेकंड राऊंड जो जर तुम्हाला वादविवाद करायचा असेल तर संघ डायरेक्ट बाद करण्यात येईल. सर्व टीमला नम्रची विनंती आहे. हा सामना 2 षटकांचा राहील. बघूया प्रगतीपथावरती कोणता गोलंदाज देतो तो कोळणी संघाकडून. आणि काडोली संघाकडून फलंदाजीसाठी आलाय तो सुरेश आणि सोन्या. काडोली संघ 12वे खेळाडू पाठवायचा आहे. काडोली संघ 12वे खेळाडू पाठवायचा आपला. सोन्या एडगे काजळे असोसिएशन मधला बकासूर म्हणलं तरी काही हरकत नाही. तो सोन्या आणि वरती सुरेश आणि खाली सोन्या एक सुरेश आणि एक सुरेश चरण पहिलं षटक वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलं तो चरण सामना करेल सुरेश. बघूया सुरेश काय करतोय तो. आणि हलक्या तरण ठेवलेला चेंडू आणि 1 धाव. काडोली संघाने बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायचं आहे. 12वा खेळाडू आपला पाठवून द्यायचा आहे. आणि काडोली संघाचा धडाकेबाज फलंदाज सोन्या एडगे आपल्या नावाने आपल्या बॅटच्या दशेतीने तो ओळखला जातो तो सोन्या. बघूया सोन्या काय करतोय तो. आणि सोन्याने उंच टोललेला चेंडू बघूया हा झेल होतोय का. आणि हा झेल सुटलेला आहे. विशाल्याचा गच्चा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. तो विशाल्याने सोन्याचा झेल सोडला नाही तर मॅचचा एक पार्ट सोडलेला आहे. सोन्याचा झेल किती इम्पॉर्टंट असतो तो सर्व खेळाडूंना माहीत असतो. सोन्या हा फलंदाज एकदा लागला तर आपली दहशत पूर्ण गाजवतो. तितकाच वेगवान गोलंदाज चरण कोळणी संघाकडून त्याला थांबून ठेवू शकतो एवढी कॅपॅसिटी ठेवतो तो चरण. आणि हा बुंद्यात बॉल टाकलेला आणि हा घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव. 3 चेंडू 3 धावा. चरण एक असा गोलंदाज आहे तो सर्व खेळाडूंच्या पायामध्ये बेड्या ठोकण्यात यशस्वी ठरतो. आणि हा देखील गोंधळ टाकलेला चेंडू आणि थटून काढलेला चेंडू बघू याच्यावरती किती धाव येतात त्या. आणि 2 धाव घेण्यात यश आले ते सुरेश याला. संघाच्या संख्येत 2 भर. संघाची संख्या परिस्थिती 4. 5 धावा. बघूया काय करतो सुरेश. आणि हा टोळलेला चेंडू आणि कॅच बघूया मंगेश. आणि उत्कृष्ट गेला गेला मंगेश आणि झेल हा. आणि सुरेशाला झटका बसलेला आहे तो काडोली संघाला सुरेशाच्या मार्फत. आणि चांगल्यारीत्या गोलंदाजी करत आहे तो चरण. पाच चेंडू 5 धावा. सुरेशाची जागा घेण्यासाठी आला तो सूरज. बघूया
काय करतोय सूरज. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आणि ह्या चेंडूवरती हलक्या तंत्र चेंडू आणि गच्चा क्षेत्ररक्षणामध्ये जातोय तो चौकार. संघसंख्येत 4 ने भर. धावसंख्या परिस्थिती 9. सहा चेंडू 9 धावा. लास्ट ओव्हर राहिला हाणामारीचा षटक राहील हे आणि हे षटक घेण्यासाठी आला तो ओमकार कोयनेगावचा वंडर बॉय. 6 चेंडू आणि स्ट्राईकला येतो सोन्या. बघूया सोन्या काय करतोय तो आणि सोन्याच्या पायामध्ये बेडा ढोकाचं काम करतोय का ओमकार पाहायला मिळाला आपल्याला या सामन्यामध्ये. आणि हा वाईट चेंडू खराब चेंडू. दहा. संघाचा संकेत 1 ने भर. बघूया पुढचा चेंडू घेऊन येतो ओमकार. सामना करेल सोन्या आणि सोन्याने उंच टोलेला चेंडू आणि गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. वारंवार वारंवार सोन्याला जीवदान मिळते ते. कोहली संघाचं गच्चा क्षेत्ररक्षण वारंवार सोन्याचा जीवदान भेटते ते. सोन्या 1 धाव. बघूया काय करतोय सूरज. पुढचा चेंडू आणि हलक्या तंटोळलेला चेंडू दोन धाव. संघसंख्येत 2 ने भर. संघसंख्या उपस्थिती 13. 2 चेंडू 13 धावा. बघूया काय करतोय सूरज आणि उंच भिरकावून दिलेला चेंडू आणि हा चेंडू जाते तो सीमारेषेच्या बाहेर. षटकार. संघसंख्येत 6 ने भर. संख्या उपस्थिती 19च्या घरात. 3 चेंडू 19 धावा. रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळतो इथे. बघूया आणि हा उंच टोलेला चेंडू जातो तो घोषित क्षेत्रामध्ये. 1 धाव. संघाची संख्या उपस्थिती 20च्या घरामध्ये. बॉल द्यायचा. बॉल बघूया पुढचा चेंडू. ओमकार काय करतोय तो आणि हा देखील हलक्या तंटोलेला चेंडू आणि बाबर याचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते सर्कलमध्ये. संघसंख्येत 1 ने भर. संघसंख्या उपस्थिती 21. 5 चेंडू 21 धावा. 5 चेंडू 21 धावा. बघूया काय करतोय तो सोन्या आणि हा उंच टोलेला चेंडू आणि हा देखील जाणार सीमा पार. षटकार. सोन्याला 2 जीवदान दिल्यानंतर सोन्या हा आक्रमक फलंदाज होतो हे सर्वांना माहीत असतानाही झेल सोडल्यात आणि झेल सोडण्याचा कामयाबी भुगतावा लागलाय तो कोयने संघाला. 12 चेंडू 28 धावा. समीकरण 12 चेंडू 28 धावा. काडोली संघाने थोडासा स्पीडअप घ्यायचा. क्षेत्ररक्षणासाठी आपले सर्व खेळाडू मैदानामध्ये पाठवायचे आहेत.
काडोली संघ क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे पण लवकरात लवकर खूप वेळ घेत आहे आपल्याला पुढील खूप सामने खेळवायचे आहेत. अजून एक बॅट कुठे आपली घेतलेली दिली का कुणी वागण्यान बॅट घेतली ना आपली एक अजून. काही वेळी आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातोय का. पंच थोडं स्पीडअप घ्यायचंय. नंतर होणारा सामना बीडीएस लेंडोर वर्सेस नाव. दोन्ही कर्णधारांनी ते टॉस साठी यायचंय. बीडीएस लेंडोर वर्सेस नाव. आणि स्ट्राईकला येतो मंगेश. नॉन स्ट्राईकला ओमकार आणि बॉलिंग मार्गावरती येतो सूरज. नाव वर्सेस बीडीएस लेंडोरे पुढचा होणारा सामना. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिला षटक घेऊन येतो तो सूरज. सामना करेल मंगेश. बघूया मंगेश काय करतो तो. आणि उंच टोळेल चेंडू आणि हा बघूया काय होतोय तो. आणि हा झेल सुटलेला आहे आणि 2 धाव घेण्यात यश आलेले ते मंगेशाला. एक चेंडू 2 धावा. सागर पवार यांना नम्रची विनंती आपण टॉच करून घेत आहे आज सेकंड राऊंडचा सेकंड मॅचचा. आणि हा टोलेल चेंडू हा जाते तो डिक्लेअर झोन आणि हा नो चेंडू. नो +1 फ्री हिट. चेंडू द्यायचा पुढचा. कॅमेरामॅन थोडं टॉच विन नाव. एक चेंडू 4 धावा. एक चेंडू 4 धावा. दुसरा चेंडू घेऊन येतो सूरज आणि मंगेशाने उंच तोलून दिला चेंडू आणि हा जाते सीमारेषेच्या बाहेर. षटकार. संघाची संख्या 6 भर. संघाची संख्या परिस्थिती 10च्या घरामध्ये. 2 चेंडू 10 धावा. बघूया काय करतोय मंगेश. आपल्या संघाला विजयाच्या शिखरापर्यंत पोहोचवतोय का आपल्या फलंदाजीने. तिसरा चेंडू घेऊन तो सूरज. सामना करेल मंगेश आणि हलक्यातून टोळेल चेंडू. बघू या चेंडूवरती किती धावा येतात त्या. आणि 2 धावावरती समाधान मानावं लागते ते कोळणे संघाला. संघसंख्या 2 भर. संघसंख्या परिस्थिती 12च्या घरामध्ये. आणि हा देखील टोळेल चेंडू. बघूया चेंडूवरती
एक धाव. निर्धाव चेंडू. 5 चेंडू 13 धावा. 5 चेंडू 13 धावा. शेवटचा चेंडू घेऊन येतो तो सूरज. सामना केला मंगेशाने उंचवला चेंडू आणि हा चेंडू देखील घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव. 6 चेंडू 14 धावा. 6 चेंडू 14 धावाची आवश्यकता. सहा चेंडू 14 धावाची आवश्यकता. थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन येतो सोन्या. सामना करेल ओमकार. मंकी विकेट नाही, सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन येतो तो सोन्या. सामना करेल ओमकार आणि हा खराब चेंडू. वाईट चेंडू. अवांतर धाव. संघ संख्येत 1 भर. नाव संघाने टॉस घेऊन जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो नाव संघाने आणि आमंत्रण केले बीडीएस लेंडोरे संघाला फलंदाजीसाठी. बघूया काय करतो ओमकार आणि ओमकार याने हलक्या धरून टोरल चेंडू जातोय. बघूया आणि जातो सीमारेषेच्या बाहेर. चौकार. दणदणीत चौकार ओमकाराच्या बॅट मधून. 19 धावा. 1 चेंडू 19 धावा. 5 चेंडू 9 धावा. बघूया दुसरा चेंडू घेऊन तो सोन्या. सामना करेल ओमकार आणि ओमकाराने हलक्या तंटू चेंडू आणि यशस्वीरित्या धाव कंप्लीट केले ते ओमकार यांनी. संघसंख्येत 1 भर. संघसंख्या पोस्टसाठी 20च्या घरामध्ये. 4 चेंडू 8 धावा. 4 चेंडू 8 धावाची आवश्यकता. स्ट्राईकला येतो मंगेश. बघूया काय करतोय मंगेश आणि हा निर्धाव चेंडू. मंगेशाला काय चेंडू समजला नाही. स्लोअर बॉल टाकला होता. मंगेशाला काय चेंडू समजलेला नाही. चेंडू जातो तो निर्धाव. 3 चेंडू 8 धावा. 3 चेंडू 8 धावा. काय घडणार काय बिघडणार या सामन्यामध्ये पाहिल्यावरती. हा देखील निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू टाकले ते सोने आणि मंगेशाला काय चेंडू समजलेला नाही. बघूयात काय करतोय ते मंगेश. 2 चेंडूवरती 8 धावाची आवश्यकता असताना. बघूया काय करतोय तो मंगेश. खराब चेंडू. वाईट चेंडू. अवांतर धावसंख्येत 1 भर. संघसंख्या परिस्थिती 21च्या घरात. 2 चेंडू 7 धावा. 2 चेंडू 7 धावा. बघूया काय होतंय काय घडणार काय बिघडणार या सामन्यामध्ये. आणि हलक्या तोंड चेंडू याच्यावरती 2 धाव घेण्यात यश येते का बघूया.
आणि चांगलं रंद पेटून विकेट म्हणायला लागेल. मंगेश आणि ओंकार यामधून 2 धावा आणि संघ संख्या उपस्थिती 25च्या घरामध्ये. एक चेंडू कंपल्सरी चेस राहील. दोन्ही संघाला विनंती आहे, कंपल्सरी चेस राहील. एक चेंडू 5 धावा. एक चेंडू 5 धावा. काय घडतंय काय घडतंय, काय बिघडतंय या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोल्हे की काडोली, कोण होते विन बघूया. जानेमन ग्रुप कडून मंगेशाला षटकार मारला तर 501 रुपयाचं पारितोषिक बघूया. आणि हा निर्धाव चेंडू आणि काडोली संघ विन ठरलेला तो. काडोली विन. यानंतरचा सामना लेंडोर वर्सेस नाव.